नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कसबा संगमेश्वर गावची सैर. चला. हे समोर आहे संगमाचं देऊळ आहे आणि खाली अलकनंदा आणि वरुणा यांचा संगम होतो आणि पुढे शास्त्री नदी चालू होते आणि ती जयगडला जाऊन समुद्राला मिळते. आणि हे आहे श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान कसबा संगमेश्वर. हा अलकनंदा ओढा आहे. या ओढ्यावर हा ब्रिज बांधला आहे. नाही तर पूर्वी खालून पावसाळा नसताना हा ओढा क्रॉस करून असं वर जायची स्थानिक लोकांची पद्धत होती. मोठा असा विस्तीर्ण असं इथे याच्या पुढे शास्त्री नदी तयार होते. इथे श्रीराम मंदिर आहे, इथे गणेश मंदिर आहे आणि इथे संगमेश्वराचं मंदिर आहे पुरातन असं. आणि नदीवर आता आम्ही आंघोळीला आलोय. हे जे झाड आहे या झाडाला इथे ठिकठिकाणी मधाची पोळी आहेत मोठ्या मोठ्या आकाराची. आणि हा रस्ता आहे, हा जातो नायरी तिवरे अंतरवली हेदलीकडे. आणि हा रस्ता आला संगमेश्वर स्टँडकडून. आणि इकडे कसबा संगमेश्वर गावाच्या वेगवेगळ्या वाड्या आहेत. उदाहरणार्थ इथे वर आहे कोंडवई वाडी. मोठा असा हा पिंपळाचा वृक्ष आहे आणि त्याला ठिकठिकाणी मधाची पोळी आहेत. आणि म्हशी पाण्यात उतरल्या आहेत आणि पाणी पितात पण आणि आंघोळ पण करतात. हेच आमच्या जवळचे स्थानिक रहिवासी आहेत. त्यांची गाई म्हशी अशा धरून 10 गुरं आहेत. 10, 3 म्हशी आहेत, 2-4 गाई आहेत, बैल आहे. पशुधन राखून आहेत लोक. आणि ही बस चालली नायरी. आता हा मी नदीकडे चाललो. नदी शास्त्री नदीची उपनदी म्हणू शकतो किंवा शास्त्री नदी पण इन जनरल म्हणू शकतो. माझ्या मते हा जो बांध आहे ना, हा मासेमारीसाठी घातला असेल. मासे अडकून का पलीकडे जाण्यासाठी नाही, मासेमारीसाठीच आहे. अच्छा, काही लोक म्हणतात की हा धूप कमी करण्यासाठी आहे, नाही तर माती वाहून जाते म्हणून. आणि समोर आहे ते संगमाचं देऊळ आहे. काय लोकेशन आहे, एक नंबर भन्नाट. आम्ही ॲक्च्युली शास्त्री नदीच्या पात्रात आहोत. दगडगोटे. नदीचं महात्म्य आपल्या आयुष्यात खूप मोठं आहे. नदी आपली जीवनदायिनी आहे. हा जो दगड आहे याच्यावर इथे लाईन दिसतात तुम्हाला पांढऱ्या पांढऱ्या. ही लाईन आहे, ही लाईन आहे. जसजशी पाण्याची पातळी कमी जास्त होत जाते तसतसे क्षारांचे थर जमत जातात आणि या अशा लाईन तयार होतात. इथे प्रत्येक दगडावर तुम्हाला ह्या लाईनी दिसतील. या नदीत आंघोळ करण्याची मजा काही और. हा, शांत असं नदीचं पात्र आहे शास्त्री नदी. आणि समोर जंगल आहे, या बाजूला सुद्धा जंगल आहे, बांबूची बेटं आहेत. या वरच्या जंगलामध्ये रानडुकरं, भेकरं, बिबटे यांचा वावर असतो. आणि जे समोर दिसतंय, जी खाच दिसते व्ही, तिथे हे प्राचीन असं सप्तेश्वर मंदिर असं जंगलात असं लपलेलं सप्तेश्वराचं मंदिर आहे. आणि त्या डोंगराच्या खालीच आहे काळभैरवाचं पुरातन असं देवस्थान.
या डोंगराच्या खाली आहे. आणि तिकडे वर आहे, त्या वर अर्ध्या डोंगरातसुद्धा कसबा संगमेश्वर या गावच्या काही वाड्या आहेत. काही वाड्या या डोंगराच्या आतमध्ये लपलेल्या आहेत, ज्या आपल्याला इथून दिसत नाहीत. आणि असं हा जो रोड आहे हा मेन रोड आहे. आणि वर वर चढायला अशा प्रत्येक वाडीला अशा अशा रस्ते आहेत. रस्ते उदाहरणार्थ इथे एक रस्ता दिसतोय तुम्हाला, हा मस्त असा परिसर आहे. इथे शास्त्री नदी आहे. हे जे आहे याला गाय वासरू पिलर असं म्हणतात. हा जमिनीच्या खाली पण आहे गाय वासरू पिलर. आणि ती असते लँड ग्रँट, म्हणजे जमीन जेव्हा दिली जाते तेव्हा हे गाय वासरू पिलर उभे करण्याची त्या काळातली पद्धत होती. आणि ही पुढे शास्त्री नदी जयगडला अरबी समुद्राला जाऊन मिळते. इथे 2 लाकडी दीपमाळा होत्या, त्याचे भाग आहेत. इकडे एक आणि या साईडला एक. आणि हा नंदी आहे. आणि इथे गणपतीची सुरेख अशी मूर्ती आहे. आणि हे आहे कार्तिकेय. इथे ललाट बिंबावर आहे गणेश प्रतिमा आणि सुंदर असं प्रवेशद्वार आहे. इथे खाली आहे कीर्तिमुख. हे आहे कीर्तिमुख आणि आतमध्ये आपल्याला जाता येतं. हा आध्यात्मिक उन्नतीचा परमोच्च बिंदू आहे या ठिकाणी. या ठिकाणी पावसाळ्यात हे सगळं भरलेलं असतं. या खिडकीच्या वर पाणी जातं. हे मंदिर पावसाळ्यात पूर्ण भरलेलं असतं. ही आहे शंकराची फार पुरातन अशी पिंडी. आणि शंभो सुंदर अशा पायऱ्या आहेत. टिपिकल शिवशाही काळातलं संगमेश्वराचं मंदिर. अशा या पुरातन संगमेश्वराच्या पवित्र अशा वास्तूत माझा हा कसबा संगमेश्वर शास्त्री नदीशी संबंधित असलेला व्लॉग मी संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.